Thank you, Jesus. I want to welcome you all in this wonderful course of church planting. आणि मंडळी रोपण्याच्या या अभ्यासक्रमाच्या आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आमेन. I want to say thank you to Dr. Charles for this privilege and opportunity to teach this course. आणि तुम्हाला हा शास्त्राभ्यासाचा वर्ग शिकवण्यासाठी पास्टर चार्ल्स यांनी मला संधी दिल्याबद्दल मी प्रभूमध्ये त्यांचे देखील आभार मानतो. This is a very interesting course. आणि हा फार मनोवेधक आणि महत्वाचा असा प्रशिक्षणाचा कोर्स आहे. And I believe the Lord is going to touch us and prepare us and equip us for church planting. आणि मंडळी रोपणासाठी प्रभू आपल्याला मदत करत आहे, सहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे, सामर्थ्य देत आहे असा माझा विश्वास आहे. So this, let me say, today is the introductory teaching of this course. आणि आज प्रस्तावना या विषयाची मी तुम्हाला करून देणार आहे. I want to introduce my course so you can learn and expect what we will be learning this month. आणि या महिन्यामध्ये मी जो विषय शिकवणार आहे त्या विषयामध्ये तुम्ही काय काय शिकणार आहात त्याची माहिती थोडक्यामध्ये आज मी प्रस्तावनेमध्ये तुम्हाला सांगणार आहे. So in this course we will learn biblical foundations. बिब्लिकल Foundations. पवित्र शास्त्राच्या पायाभूत गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये आपण शिकणार आहोत. Practical ministry skills. आणि प्रत्यक्ष सेवेमध्ये करणे आवश्यक असणाऱ्या गोष्टी. Leadership development. पुढारीपणामध्ये वाढणाऱ्या गोष्टी. Evangelism, discipleship. सुवार्ता प्रसार, शिष्य बनवणे. And church administration. आणि मंडळीच्या संदर्भामध्ये. So the title of the course is आणि या अभ्यासक्रमाचं शीर्षक आहे Biblical Foundations and Practical Ministry. पवित्र शास्त्रामधील पायाभूत गोष्टी आणि प्रात्यक्षिक सेवा कार्य. Now let me give you a little description of this course. आणि या प्रशिक्षणामध्ये तुम्ही काय काय शिकणार आहेत थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. Once we are done with this course, this will equip us with biblical principles. एकदा हा प्रशिक्षणाचा कोर्स तुम्ही पूर्ण केला की तुम्ही पवित्र शास्त्राच्या सिद्धांतामध्ये ज्ञानी बनाल. Practical skills. आणि प्रात्यक्षिक सेवा कार्यामध्ये करायच्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. And strategic methods necessary for planting. आणि मंडळी रोपणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती देखील तुम्हाला प्राप्त होईल. Developing and multiplying healthy churches. आणि एक निरोगी मंडळी कशा प्रकारे उभी करायची याचं प्रशिक्षण या विषयामार्फत तुम्हाला प्राप्त होईल. आमेन. We want to develop a church planting strategy. आणि मंडळी कशा प्रकारे स्थापन करायची या विषयासंबंधी आपण काही गोष्टी पाहणार आहोत. And we will learn how to establish self-sustaining congregations. आणि स्वावलंबी मंडळीचे लोक कशा प्रकारे उभे करता येईल या संबंधी आपण काही गोष्टी पाहणार आहोत. While I was working on this,
I या felt very strongly हा आणि या अभ्यासक्रमाची तयारी करत असताना मला पूर्णपणे जाणीव झाली आमेन that important objectives of this course या अभ्यासक्रमाच्या मधील so I महत्वाच्या have गोष्टी समजल्या. so I have come up with 7 objectives of this course. आणि हा अभ्यासक्रम किंवा हा विषय तुम्ही पूर्ण केल्यानंतर 7 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला करता येतील किंवा तुमच्या पुढे ती ध्येय असतील. आमेन. So number 1, you will be able to explain the biblical basis for church planting. आणि मंडळी रोपणासाठी पवित्र शास्त्राचा पाया काय आहे हे तुम्ही स्पष्ट करू शकाल. Number 2, दुसरी गोष्ट, you will be able to develop a church planting vision and strategy. मंडळी रोपणासाठीचा दृष्टांत आणि मंडळी रोपणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. We cannot develop a church planting strategy or vision until we have biblical foundations. आणि जोपर्यंत पवित्र शास्त्रीय पाया आम्हाला समजत नाही तोपर्यंत मंडळी रोपणासाठी आवश्यक गोष्टी आणि मंडळी रोपणाचा दृष्टांत आम्ही प्राप्त करून घेऊ शकत नाही. Number 3, तिसरी गोष्ट, to conduct community and demographic assessments. आणि समाजासाठी आणि मंडळीसाठी जी कार्य करायचे आहेत त्याची विभागणी करणे किंवा त्याची नोंद करणे. Number 4, चौथी गोष्ट, evangelism and discipling new believers. नवीन विश्वासणाऱ्यांना शिष्यत्वाचं प्रशिक्षण देणं आणि सुवार्ता प्रसार करणं. As a church planter, it is also important not only to evangelize and disciple new believers, but train and develop new leaders. आणि फक्त सुवार्ता प्रसार करणं आणि शिष्य बनवणं एवढंच नवीन विश्वासणाऱ्यांचं काम नाही, तर मंडळीमध्ये नवनवीन पुढाऱ्यांना घडवणं हे देखील त्यांची जबाबदारी आहे. Number 6, सहावी गोष्ट, to establish healthy church structure and ministries. आणि निरोगी मंडळी किंवा निरोगी सेवा निर्माण करणं. And number 7, सातवी गोष्ट, lead a church toward multiplication and missions. सेवा किंवा सेवा कार्य आणि बहुगुणितता या संबंधी मंडळीला प्रवृत्त करणं म्हणजे मंडळी बहुगुणित करणं आणि सेवेसाठी पुढे नेणं. आमेन. So let me give you an outline. How many lessons we will have, and in these lessons, what I aim to accomplish. आणि आता तुम्हाला या अभ्यासक्रमाची रूपरेषा मी देत आहे की त्यामध्ये कोणकोणते धडे आपण शिकणार आहोत. Number 1, the biblical foundation of church planting. मंडळी रोपणासाठी पवित्र शास्त्रीय पाया हा पहिला धडा आपण शिकणार आहोत. In this lesson, we will learn God's mission and the church. आणि देवाचं सेवा कार्य आणि मंडळीचं सेवा कार्य या गोष्टी आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. I want to tell you, once we understand God's mission, we will be able to understand the purpose of the church. ज्या वेळेला आपण देवाचं सेवा कार्य समजून घेऊ त्यावेळेला
मंडळी संबंधीचा हेतू आम्हाला अधिक स्पष्ट होणार आहे. आमेन. And I want to spend a lot of time just talking about God's mission and the church. आणि देवाचा सेवा कार्य या संबंधी अधिक वेळ मी त्यासाठी देणार आहे. Lesson number 2, we will तिसरा धडा, learn church planting in the book of Acts. आणि प्रेषितांचे कृत्य या पुस्तकामध्ये कशा प्रकारे प्रेषितांनी येशूच्या शिष्यांनी मंडळ स्थापन केला या संबंधी आपण शिकणार आहोत. In this lesson, we will learning a lot of things, but one thing we will learn missionary journeys of Apostle Paul. आणि यामध्ये अनेक गोष्टी आपण शिकणार आहोत, पण प्रामुख्याने त्यामध्ये संत पावलाच्या 3 स्वार्थ्या फेऱ्या या संबंधी आपण पाहणार आहोत. आमेन. So after the foundation, biblical foundations, we will start learning the church planter. आणि पवित्र शास्त्रीय पायानंतर आपण कशा प्रकारे मंडळाचं रोपण करायचं या संबंधीचं शिक्षण घेणार आहोत. And in the lesson church planter number 1, that is going to be a lesson 3, character and calling. आणि तिसऱ्या धड्यामध्ये जो मंडळी रोपण करणारा सेवक आहे त्याचं चारित्र्य आणि त्याचा स्वभाव या संबंधी आपण पाहणार आहोत. So a man who wants to plant a church, he needs to understand his calling and he needs to understand God's required character for that. आणि ज्या सेवकाला मंडळी रोपण करायची आहे त्या सेवकाला त्याचं पाचारण आणि देवानं त्यासाठी त्याला दिलेली कृपादानं किंवा क्षमता हे माहित करून घेणं आवश्यक आहे. आमेन. It is very possible that our church planter has a calling, but he doesn't understand character. आणि अशा गोष्टी देखील शक्य आहेत की मंडळी रोपण करणाऱ्या सेवकाला त्याचं पाचारण माहित आहे, परंतु त्याच्या चारित्र्या संबंधी गोष्टी स्पष्ट नाही. For successful church planting, both calling and character has to go hand in hand. आणि उत्कृष्ट किंवा एका आदर्श मंडळी रोपण करणाऱ्या सेवकाकडे पाचारण आणि चारित्र्य या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आमेन. And then lesson number 4, we will be learning developing vision and strategy. चौथ्या धड्यामध्ये आपण दर्शन किंवा दृष्टांत आणि मंडळी रोपण करण्याच्या पद्धती या संबंधी पाहणार आहोत. Then in lesson number 5, we will learn community research and outreach. आणि 5व्या धड्यामध्ये आपण समाजामध्ये कशा प्रकारे आम्हाला सेवा कार्य करता येईल या संबंधीच्या गोष्टी शिकणार आहोत. Once God has called somebody for a specific place, it is very important that before he goes to plant a church, he sit down in God's presence and he does his homework of researching the community he's going to go and plant a church. आणि देवानं एका सेवकाला एखाद्या विशिष्ट ठिकाणी, जागी, शहरामध्ये, खेड्यामध्ये, गावामध्ये मंडळी रोपण करण्याचा जर दृष्टांत दिला तर त्या सेवकानं देवाच्या सानिध्यात बसून त्या ठिकाणच्या लोकांची परिस्थिती आणि तिथलं सर्व वातावरण, तिथल्या सर्व चालीरीती, तिथल्या सर्व सामाजिक गोष्टी यांचा अभ्यास केला पाहिजे. त्या संबंधीचा शोध त्यानं घेतला पाहिजे. If we have not done our homework, that can cause a failure, and this failure can cause discouragement. आणि मग जर मंडळी रोपण करण्यापूर्वी त्या ठिकाणची योग्य माहिती आम्ही मिळवली नाही,
लोकांच्या किंवा समाजाच्या विषयीच्या सर्व गोष्टी आम्हाला समजल्या नाहीत, आमचा गृहपाठ आम्ही व्यवस्थित केला नाही, तर मग मंडळी रोपणाचं कार्य यशस्वी होणार नाही आणि मग आमच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. आमेन. This is one reason I want to spend a little bit time talking about the community, how to apply practical principles. आणि यामध्ये मला काही वेळ घालवायचा आहे की समाजाचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींची पाहणी केली पाहिजे. And then lesson number 6, we सहावा will धडा learn evangelism methods. आणि सुवार्थ प्रसाराच्या पद्धती कोणकोणत्या आहेत त्या संबंधी आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. Evangelism methods for church planter. आणि मंडळी रोपण करणाऱ्यासाठी कोणकोणत्या सुवार्थ कार्याच्या सुवार्थ प्रसाराच्या पद्धती उपलब्ध आहेत. Because there are many methods, but there are a few important methods. They are important for a church planter. आणि सुवार्थ प्रसाराच्या अनेक पद्धती आहेत, पण त्यातल्या काही महत्वाच्या पद्धती मंडळी रोपणाच्या कार्यासाठी आवश्यक आहेत. आमेन. And then lesson number 7, we will learn, after doing evangelism, our church planter immediately what needs to do? He needs to make disciples. आणि सुवार्थ प्रसार केल्यानंतर मंडळी रोपण केल्यानंतर त्यानं लगेच काय करायचं आहे? जे विश्वासणारे आहेत त्यांना शिष्य बनवण्यासाठी प्रशिक्षण द्यायचं आहे. And after discipleship, what he has to do? He has to establish a local church. आणि शिष्य विश्वासणाऱ्यांना बनवल्यानंतर मग स्थानिक मंडळीची स्थापना त्यानं करायची आहे. आमेन. And then lesson number 9, we will learn leadership development. 9व्या धड्यामध्ये आपण पुढाऱ्यांना कशा प्रकारे तयार करता येईल, घडवता येईल हे पाहणार आहोत. Now imagine he started with doing a research of a community, and then he went and he did an outreach. आणि आपण समाजाचा अभ्यास केला, ज्या ठिकाणी मंडळी स्थापन करायची आहे, आणि सुवार्थ प्रसार केला. He used specific methods of evangelism. सुवार्थ प्रसाराच्या विशिष्ट पद्धतीचा अवलंब करण्यात आला. People got saved, लोकांचं तारण झालं and then he started to make them disciple. आणि आता तारण पावलेल्या विश्वासणाऱ्यांना शिष्य बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. And then these disciples, they became part of a local church that he starts establishing. आणि ज्या मंडळीचं स्थापना करायची आहे त्या मंडळीचे हे आता नवीन विश्वासणारे मेंबर किंवा सभासद बनणार आहेत. And then his next step is to develop leadership. आणि आता त्या मंडळीतील शिष्यांमधून त्यांना पुढारी बनवायचं आहे. So in this lesson, we will learn several things. And one of the things I can share with you, he will identify leaders from his disciples. आणि या अभ्यासक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि त्यामधली एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिष्यांमधून त्यांना पुढारी बनवायचं आहे किंवा तयार करायचं आहे मंडळीमध्ये. After identifying leaders, he will train them. आणि पुढारी निवडल्यानंतर त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे. So we will continue learning many things. आणि अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये आम्ही शिकणार आहोत. Now lesson number 10 will be church governance. आणि मंडळीचा कारभार कशा प्रकारे हाताळावा हा 10वा धडा आम्ही शिकणार आहोत. In this lesson, we will learn biblical leadership. आणि या धड्यामध्ये पवित्र शास्त्रीय पुढारपण या संबंधी आपण काही गोष्टी पाहणार आहोत. Biblical leadership, eldership, and deacons. आणि
पवित्र शास्त्रीय पुढारीपणामध्ये वडील आणि इतर पुढारी कशा प्रकारे निवडायचे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्यांच्या सेवा काय आहे, या संबंधी आपण पाहणार आहोत. So we will learn a lot of things. आणि अनेक गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत आहेत. Now we will come to the next, lesson, and that will be building a healthy church. आणि पुढचा जो धडा आहे की एक आदर्श मंडळी कशा प्रकारे स्थापन केली पाहिजे. Once a church planter has established a church, एकदा मंडळी रोपण करणाऱ्या सेवकानं he मंडळीची needs स्थापना he needs to focus healthy church and growth. आणि निरोगी मंडळी आणि ती कशी वाढू शकते याकडे त्यानं लक्ष दिलं पाहिजे. And we will learn how to build a healthy church. आणि एक निरोगी मंडळी कशा प्रकारे उभी करण्यात येते या संबंधीची माहिती आपण शिकणार आहोत. And then lesson number 12, we will learn stewardship and administration. आणि 12व्या धड्यामध्ये आपण कारभारीपण आणि नियोजनबद्धता कशा प्रकारे कारभार करता येईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी कशा प्रकारे गोष्टी करता येतील या संबंधी शिकणार आहोत. नियोजन शिकणार आहोत. Because we cannot have healthy church and a growing church if we do not understand stewardship and administration. आणि जर आम्ही नियोजन आणि कारभारीपण शिकलो नाही तर मग आम्हाला एका निरोगी मंडळीची स्थापना करता येणार नाही. So we will learn stewardship and administration. आणि म्हणून आम्ही कारभारीपण आणि मंडळी नियोजन या गोष्टी शिकणं आवश्यक आहे. So once you are building a healthy church and a growing church, together with stewardship and administration, a church planter need to learn and understand conflict resolution. That will be our lesson number 13. 13वा धडा आहे. एकदा तुम्ही मंडळी स्थापन केली, एकदा मंडळीमध्ये शिष्य आणि पुढारी निर्माण झाले आणि मंडळीचा कारभार कसा करायचा, मंडळीमधील सर्व कार्यक्रमाचं नियोजन कसा करायचं, या गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या तर मंडळीमध्ये ज्या अडचणी संघर्ष निर्माण होतात त्या संघर्षांचं निराकरण कसं करायचं, मंडळीमधील समस्या कशा सोडवायच्या या संबंधीचं माहिती तुम्हाला आवश्यक आहे. So understand, if you have a small church, you have small problems. If you have a big church, you have big problems. आणि लक्षात घ्या, तुमची जर मंडळी लहान आहे तर तुमच्या समस्या देखील छोट्या असतील. तुमची मंडळी जर मोठी असेल तर तुमच्या समस्या देखील मोठ्या असू शकतात. Amen. Once we are building a healthy church, a growing church, it is very important that from the very beginning we learn and we are aware of how to resolve conflicts. आणि एक आदर्श मंडळीची स्थापना करण्याचं जर आम्ही ठरवलेलं आहे तर मग आम्हाला मंडळीमधील समस्या, मंडळीमधील अडचणी यांचं निराकरण कसं करायचं, त्या कशा सोडवायच्या हे माहीत असणं गरजेचं आहे. So in this lesson we will learn a lot of things. Let me give you a few thoughts. We will learn causes of conflicts. आणि या अभ्यासक्रमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण शिकणार आहोत आणि त्यातल्या महत्त्वाच्या 13 गोष्टी, 13 धड्यांसंबंधीची माहिती मी आता तुम्हाला सांगितलेली आहे. आमेन. We will learn biblical reconciliation. आणि पवित्र शास्त्रीय समेटाची सेवा हे देखील आपण शिकणार आहोत. We will learn several other things we will आणि be इतर काही teaching. या learning. या प्रशिक्षणामध्ये इतरही काही गोष्टी तुम्ही शिकणार आहात वेगवेगळ्या. Now, after the healthy church and growth, I will move to multiplication and missions. आणि आदर्श मंडळी आणि तिची वाढ यानंतर बहुगुणितता, मंडळी बहुगुणित कशा प्रकारे करण्यात
यावी या संबंधीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. So this will be lesson number 14, and we will learn reproducing churches. आणि 14वा धडा हा आहे की मंडळी स्थापन झाल्यानंतर, मंडळीचा कारभार नियोजन स्पष्ट झाल्यानंतर आता या मंडळीला बहुगुणित कसं करायचं, या मंडळीपासून इतर मंडळ्या कशा स्थापन करायच्या, या गोष्टी आपण शिकणार आहोत. आमेन. So a church planter who is building a healthy church, a growing church, he needs to also be ready to reproduce churches. आणि आमचा जो मंडळी रोपण करणारा सेवक आहे, आता आदर्श मंडळी त्याने स्थापन केल्यानंतर, शिष्य बनवल्यानंतर, पुढारी तयार केल्यानंतर आता त्या इतर मंडळांची कशा प्रकारे स्थापना केली जाईल किंवा मंडळी बहुगुणित कशी होईल हे पाहिलं पाहिजे. And in this lesson we will learn multiplication mindset. आणि मंडळी बहुगुणित करण्याची मनोवृत्ती कशा प्रकारे सेवकाची असली पाहिजे त्या संबंधीची माहिती आपण शिकणार आहोत. And then we will also learn how a church planter can develop more church planters. आणि एखादा मंडळी रोपण करणारा सेवक कशा प्रकारे दुसरे मंडळी रोपण करणाऱ्या सेवकांना घडवू शकतो हे देखील आपण पाहणार आहोत. Now, what God wants? देवाची इच्छा या संबंधी काय आहे? When the Lord sends a church planter in a city or in a village, देव जेव्हा एखाद्या मंडळी रोपण करणाऱ्या सेवकाला शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये पाठवतो त्यावेळी he wants them to build a healthy, growing church. आणि देवाची इच्छा आहे की या सेवकानं एक निरोगी, वाढणारी, भरभराट पावणारी अशी मंडळी स्थापन करावी. And then he takes the whole city. आणि ही मंडळी स्थापन केल्यानंतर संपूर्ण शहरासाठी सुवार्ता प्रसार मग हा सेवक हातामध्ये घेतो. The best way to take the city is to plant churches everywhere in the city. आणि एका शहराला जर तुम्ही देवासाठी ताब्यात घ्यायचं आहे तर तुम्हाला सर्वप्रथम त्या शहरामध्ये मंडळीची स्थापना करावी लागेल. आमेन. After planting churches in the city, he sends church planters in the state, in different cities of his state. एका शहरामध्ये मंडळीची स्थापना केल्यानंतर आता त्या मंडळीमधून मंडळी स्थापन करणाऱ्या लोकांना, विश्वासणाऱ्यांना इतर शहरामध्ये देखील पाठवलं जाऊ शकतं. आमेन. After establishing and planting churches in the state, then he sends church planter to other states. आणि एखाद्या राज्यामध्ये मंडळ्या स्थापन झाल्यानंतर त्या राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये मंडळ्या स्थापन करण्यासाठी मंडळी रोपण करणाऱ्या सेवकांना पाठवलं जातं. And not only in the other states, आणि फक्त आपल्या देशातील दुसऱ्या राज्यामध्येच नव्हे तर but God will lead him to plant churches in the neighboring countries. आणि दुसऱ्या देशामध्ये देखील नव्या मंडळांची स्थापना करण्यासाठी देव अशा सेवकांचा उपयोग करून घेऊ शकतो. आमेन. So for that, we need to have multiplication mindset. आणि ते करण्यासाठी आमच्याकडे बहुगुणित करण्याची, मंडळी बहुगुणित करण्याची असणं आवश्यक आहे. आमेन. And learn how to reproduce churches. आणि आम्ही मंडळी बहुगुणित कशी करता येईल, एका मंडळीपासून अनेक मंडळांची स्थापना कशी करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आमेन.
And then finally, lesson number 15, we will learn global missions and church planting. आणि 15वा जो शेवटचा धडा आहे त्यामध्ये जागतिक सुवार्ता प्रसार आणि जागतिक सेवा कार्य मंडळी रोपणासंदर्भात या संबंधी आपण शिकणार आहोत. Because when a church planter is planting a healthy and a growing church with a strategy and vision from the Lord, आणि प्रभूकडून दृष्टांत घेऊन प्रभूच्या पाचारणाला प्रतिसाद देऊन एक मंडळी रोपण करणारा एका ठिकाणी एका निरोगी मंडळीची स्थापना करतो त्यावेळी so the Lord will lead him to the global missions, to reach out nations. देव त्या सेवकाचा जागतिक स्तरावर किंवा वैश्विक स्तरावर उपयोग करून घेऊ शकतो. So in this lesson, we will learn cross-cultural ministry. आणि वेगवेगळ्या भिन्न संस्कृतीमध्ये कशा प्रकारे सुवार्ता प्रसार किंवा सेवा कार्य करायचं आहे त्या संबंधीची माहिती या विषया अंतर्गत तुम्हाला प्राप्त होईल. We will learn contextualization. आणि तुम्हाला निर्णय संस्कृतीमध्ये त्या संस्कृतीचा अभ्यास करून कशा प्रकारे सुवार्ता प्रसार आणि मंडळी रोपण करायचं आहे या संबंधीचं शिक्षण प्राप्त होईल. So a lot of important things we will learn in this lesson. आणि म्हणून या अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टी मंडळी रोपणाच्या संदर्भामध्ये सुवार्तेच्या संबंधामध्ये तुम्हाला शिकता येतील. So let's go to our first lesson, biblical foundation of church planting. आता आपल्या पहिल्या धड्याकडे वळूया. मंडळी रोपणासाठी पवित्र शास्त्राचा पाया किंवा पायाभूत गोष्टी. आमेन. I hope you have understood the outline that I have given you for church planting. आणि मंडळी रोपणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची किंवा तत्वांची रूपरेषा मी तुमच्या पुढे मांडली आहे आणि माझा विश्वास आहे ती तुम्हाला समजली असेल. And it's my prayer आणि माझी प्रार्थना आहे that everyone who is listening, प्रत्येक जण जो हा संदेश ऐकत आहे, the Lord will raise you as a mighty man to plant healthy growing church. आणि निरोगी वाढणारी मंडळी स्थापन करण्यासाठी देव तुम्हा प्रत्येकाचा सामर्थ्यानं उपयोग करून घेणार आहे. Not only to plant but reproduce many churches in your nation, in your neighboring countries, and even in other nations of the world. आणि तुमच्या देशामध्ये, तुमच्या शेजारील देशामध्ये, राष्ट्रांमध्ये आणि परदेशामध्ये निरोगी मंडळ स्थापन करण्यासाठी देव तुमचा सामर्थ्यानं उपयोग करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आमेन. So lesson number 1, biblical foundation of church planting. आणि पहिला धडा मंडळी रोपणासाठी पवित्र शास्त्रामधील पायाभूत गोष्टींची सिद्धता. Now I want you to understand what is God's mission and the church. आणि मला तुम्हाला आता स्पष्ट करू द्या देवाचं सेवा कार्य काय आहे आणि मंडळीचं सेवा कार्य किंवा मंडळीची जबाबदारी काय आहे. आमेन. And I want you to read one verse from the book of Genesis chapter number 12, and we read 3 verses. 1 to 3. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 12वा अध्याय त्यामधील काही वचनं आपण वाचणार आहोत. Now the Lord had said to Abraham, get out of your country, from your family, and from your father's house to a land that I will show you. I will make you a great nation. I will bless you and make your name great, and you shall be a blessing. I will bless those who bless you, and I will curse him who curses you. And in you all the families of the earth
shall be blessed. उत्पत्ती 12:1-3. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले गणगोत व आपले पितृग्रह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुझे कल्याण करीन. तुझे नाव मोठे करीन. तू कल्याण मूलक हो. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व मानव कल्याण पावतील. आमेन. Amen. God called Abraham. देवानं अब्रामाला बोलावलं. And God said, come out of your family, come out of your relatives. आणि देवानं अब्रामाला सांगितलं की तू आपल्या कुटुंबापासून विभक्त हो आणि मी दाखवलेल्या देशाकडे चालू लाग. And he believed God. देवाच्या सांगण्यावर अब्रामानं विश्वास ठेवला. He followed God's direction and instruction. देवाचा बोध आणि देवाच्या सूचना अब्रामानं त्यांचं पालन केलं. And God made his promises. आणि देवानं त्याला अभिवचन दिली. And what promises God made with Abraham, he kept his promises. ही अभिवचन देवानं अब्रामाला दिली होती. देवानं त्या सर्व अभिवचनांप्रमाणे अब्रामाच्या जीवनामध्ये ती अभिवचन पूर्ण केली. आमेन. Now we are studying biblical mission and the church. आणि देवाचं सेवा कार्य आणि मंडळी या संबंधीच्या गोष्टी आम्ही शिकत आहोत. The word church, the Greek word for church is ecclesia. आणि ग्रीक शब्द, मूळ शब्द जो मंडळीसाठी आहे तो एक कलेशिया असा आहे. It means called out. आणि एक कलेशिया म्हणजे बाहेर काढण्यात आलेले लोक, जगातून बाहेर बोलावण्यात आलेले लोक. आमेन. So the church is not primarily a building, but a community of people who have put their trust and faith in Christ Jesus. आणि म्हणून मंडळी म्हणजे इमारत नव्हे, तर मंडळी म्हणजे लोकांचा समूह जो देवानं जगातून बाहेर काढलेला आहे, ज्या लोकांचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास आहे. So आमेन. the church is the body of Christ. आणि मंडळी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं आत्मिक शरीर आहे. Believers united under Christ as their head. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मस्तक समजून प्रभू येशू ख्रिस्ताशी विश्वासानं जडलेल्या लोकांचा समूह म्हणजेच मंडळी. आमेन. So Christ is the head, and we as believers are united together under Christ Jesus. आणि प्रभू येशू मंडळीचं मस्तक आहे आणि आम्ही जे विश्वासणारे आहोत, प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे, ते मंडळीचा देह आहेत. आमेन. Number 2, the church is the family of God. दुसरी गोष्ट, मंडळी म्हणजे देवाचं कुटुंब आहे. It means adopted children of God living in fellowship with each other. आणि एकमेकांच्या सहभागीत असलेली, देवानं दत्तक घेतलेली मुलं म्हणजे मंडळी. Number 3, sorry. तिसरी Number गोष्ट, 3, तिसरी गोष्ट, the church is the temple of the Holy Spirit.
मंडळी हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. God dwells among his people through the Holy Spirit. देव पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या लोकांच्या मध्ये वस्ती करतो. आमेन. Number 4, the church is the bride of Christ. चौथी गोष्ट, मंडळी म्हणजे ख्रिस्ताची वधू आहे. आमेन. The bride that is loved, redeemed, and prepared for Christ's return. प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहणारी, स्वतःला पवित्र केलेली, नीतिमान आणि निष्कलंक सुरकुतीविना असलेली अशी मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्ताची वधू अशी आहे. आमेन. So finally, the biblical foundation of the church is सरतेशेवटी पवित्र शास्त्रीय पाया मंडळीसाठीचा हा आहे. the community of all believers in Christ Jesus who are called by God. देवान प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानावर वधस्तंभाच्या विश्वास ठेवणाऱ्यांचा समूह जगातून जो बाहेर बोलावलेला आहे अशा समूहाची निर्मिती करणं म्हणजेच मंडळी. United by the Holy Spirit पवित्र आत्म्यानं एकत्र करण्यात आलेले and commissioned to worship God, देवाची आराधना करण्याची जबाबदारी असणारी, make disciples, शिष्य बनवणारी and advance his kingdom in this world. आणि या जगामध्ये देवाच्या राज्याची वृद्धी किंवा वाढ करणारी This is the church. ही मंडळी आहे किंवा हे मंडळीचं कार्य आहे. आमेन. So next week we will start with God's mission. What is God's mission? पुढच्या आठवड्यामध्ये आपण देवाचं सेवा कार्य आणि मंडळी या संबंधीचा अभ्यास करणार आहोत. Because God wants to accomplish his mission through the church. देवाला या जगामध्ये जे काही सेवा कार्य करायचं आहे ते सेवा कार्य देव केवळ मंडळीच्या द्वारेच करू शकतो. आमेन. So it is very important that we understand God's mission that he wants to accomplish through the church. आणि म्हणून आम्ही देवाचं सेवा कार्य या जगामध्ये कोणतं आहे हे समजून घेणं हे गरजेचं आहे. आमेन. So as a foundation of this course, I'm trying that we understand what is the church, what is the purpose of the church, what is mission, and what is God's mission for the church. आणि या अभ्यासक्रमाची माहिती देताना मंडळी काय आहे, मंडळीचं ध्येय काय आहे, देवाची इच्छा काय आहे, देवाचं सेवा कार्य काय आहे आणि देवाचं सेवा कार्य मंडळी कशा प्रकारे पूर्ण करू शकते या संबंधीच्या गोष्टी आपण शिकणार आहोत. आमेन. Once we have fully learned and understood this, it will help us to become an effective potential church planter who can go and plant healthy, growing churches. एकदा या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या म्हणजे तुम्ही एक आदर्श प्रभावी मंडळी रोपण करणारे सेवक किंवा सेविका बनू शकाल. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Thank you so much for your time. आणि तुम्ही या अभ्यासक्रमासाठी वेळ दिल्यामध्ये प्रभू मध्ये आम्ही तुमचे आभार मानतो.
It is my थँक्यू honor पास्टर. and privilege. आणि हा माझा सन्मान आहे तुमच्या बरोबर देवाचं वचन शिकण्यासाठी, तुम्हाला शिकवण्यासाठी प्रभूने मला ही संधी दिली याबद्दल. थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. Thank सी यू you. नेक्स्ट. Thank you, या Pastor ठिकाणी Khaled. आपण आता या वर्गाची सांगता करत आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा हा विषय आपण पुढं शिकणार आहोत. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.